नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल मुळ्याचे पराठे। तर आता थंडी सुरू आहे ना, तर आम्ही ड्रायफ्रूटचे लाडू, हे बघा ड्रायफ्रूटचे लाडू पण बनवतो आणि डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, असे सर्व प्रकारचे आम्ही लाडू बनवतो। तुम्हाला जर ऑर्डर, आणि आता संक्रांत झाली, आता हे बघा आमच्याकडे तिळगुळचे लाडू पण भेटतात। तर आता संक्रांतीपासून ना सगळ्यांच्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। तुम्हाला जर तिळगुळचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे लाडू ऑर्डर करायचे असतील, खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि व्हॉट्सअप पण करू शकता। चला मी तुम्हाला काय सांगते, मी काय काय घेतलंय साहित्य। मी मुळा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, मीठ, काश्मीरी लाल पावडर, धना पावडर, जिरा पावडर, थोडेसे जिरे आणि गव्हाचं पीठ। बस एवढंच आपल्याला साहित्य घ्यायचं। हा, आणि लसूण पण घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, मुळा किसून घ्यायचा आहे। तर मुळा आपण असा किसून घेऊया, आणि असा बघा लांबडा लांबडा पडला पाहिजे। बघा मुळा किसून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ, थोडंसंच टाकूया, आणि हे सगळं मीठ याला लावून घेऊया आणि 5 मिनिटं असंच ठेवून देऊया। तर आता आपण काय करूया, पीठ मळून घेऊया। आता हे जे उरलेलं मीठ आहे ना, पिठामध्ये टाकूया। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप, 1 ते 2 चम्मच टाकते बघा मी। आता आपण छान पीठ मळून घेऊया। जर तुम्ही असं जर तूप टाकून जर पीठ मळचाल ना, पराठे ना खूप छान खुसखुशीत होतात एकदम। आणि थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळून घेऊया। आणि पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि पातळ पण नाही करायचं। आपण चपात्याला कसं मळतो अगदी तसं मळायचं। पीठ मळून झाले। आता आपण काय करूया, थोडंसं तेल लावूया। सगळीकडे पिठाला मी तेल लावलंय, आणि हे असंच आता झाकून ठेवूया, म्हणजे पीठ आपलं छान मुरेल। आता आपल्याला काय करायचंय, हे बघा ही मिरच्या घेतल्यात ना, ते आपण ह्याच्यामध्ये चेचून घेऊया। लसूण, थोडेसे जिरे, आता हे आपण छान चेचून घेऊया। आणि आपण थोडंसं मीठ पण टाकूया ह्याच्यामध्ये। काय माहितीये का, मीठ टाकलं ना खूप छान चव लागते ठेच्याला, आणि ठेचा जेवढा चांगला बनेल ना तेवढेच पराठे छान बनतात। चला आता आपण हे छान चेचून घेऊया। तर बघा आपला ठेचा छान बनवून झालेला आहे। आता हे मी साईडला ठेवते, आणि हे जे आपण मीठ लावून ठेवलेलं मूळ आहे ना, त्याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। मीठ लावून ठेवलं ना, हे बघा पाणी निघतं। ही कोथिंबीर काढून घेते साईडला। असं सगळं दाबून पाणी काढायचंय आपल्याला मुळ्यामधलं, नाहीतर आपल्याला ना पराठे लाटता येत नाहीत पाण्यामुळे। आणि मीठ टाकलं ना ते सगळं पाणी निघतं मुळ्यातलं। ह्याच्यात मी काढते सगळं, बघा किती पाणी निघतंय। म्हणजे मुळ्याचा जो एक वास असतो ना, असा हे काय म्हणतात त्याला, उग्रा वास, तो पण निघून जातो ना। हे काढून झालं आता पाणी। आता आपलं शेवटची स्टेप राहिलेलं आहे। आता हे सगळं आपण असं हे करू सुट्ट। चला आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत। हळद, काश्मीरी लाल पावडर, जिरा पावडर, धना पावडर, आणि आपण हा जो ठेचा घेतलेला आहे ना चेचून, तो पण आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये। आता मी फक्त 4 ते 5 मिरच्या घेतल्या, तुम्ही तुमच्या हिशोबात घ्या, म्हणजे तिखट पण जास्त व्हायला नको ना। आता ठेचा टाकला, आणि आम्ही 4-5च पराठे करणार। हा, आणि आपल्याला टाकायचा आहे थोडासा ओवा। हे बघा ओवा आहे त्याच्यात, ओवा थोडासा घेते आणि असा क्रश करते हातावर, आणि त्याच्यामध्ये टाकते, आणि हे छान आता हलवून घेऊया आपण। हा, काय मस्त वास आला ना ह्याचा ओव्याचा। खूपच छान असा मी चेंगरला ना हातावरती कुस्करला, लय भारी वास आला। आता आपण ना ठेच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं, आणि पिठामध्ये पण मीठ टाकलंय, आणि जेव्हा आपण मुळा किसलेला ना तेव्हा पण आपण मीठ लावलं होतं। तर ते तेवढ्या मिठामध्ये ते सगळं परफेक्ट बनतं। जर तुम्हाला वाटलंच ना मीठ कमी आहे, तर तुम्ही वरनं ऍड करू शकता मीठ। तर आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे, आणि आपलं मिश्रण पण झालेलं आहे। चला आता
पराठे बनवायचे आता पराठे. बघा मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकते. खरं तर याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा, पण माझ्याकडे चाट मसाला नाही म्हणून मी आमचूर पावडर टाकते. जरी तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबू सुद्धा टाकू शकता. चला आता हे छान हलवून घेऊया आपण आणि पटापटा पराठे करून घेऊया, कारण की भूक लागलेली आहे. किंजू पण झोपली ना, नाही तर लय मध्ये मध्ये येते आमची किंजू. कारण की माझं लहान बाळ आहे ना 2 वर्षाचं, ते खूप मध्ये मध्ये येते ती. खूप भूक पण लागली आता. आणि जर गाईस तुमच्या घरी हळदी कुंकू असेल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये असेल आणि जर तुम्हाला फक्त खाण्यासाठी ट्राय करायचे असतील ना, तर नक्की स्वाद सखी करून तुम्ही तिळाचे लाडू ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही इंस्टाग्राम वरती पण ऑर्डर करू शकता, नाही तर खाली मी नंबर दिलेलाच आहे. आणि हे बघा स्वाद सखीचा लोगो त्याच्यावरती आहे ना, मी इंस्टाग्राम आयडी मेन्शन केलेले आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा. आणि स्वाद सखी स्पेशल ड्रायफ्रूट लड्डू तुम्हाला ऑर्डर करायचे असतील ना, तर खाली नंबर दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते ह्या लाडूचे ना वैशिष्ट्य सांगते. खूप हेल्दी आहे, थंडीमध्ये खाणं पण खूप चांगलं असतं. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स असते, खारीक पावडर असते, सुकं खोबरं असतं. म्हणजे सगळं जे हे साहित्य आहे ना आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असतात. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नक्की ऑर्डर द्या आणि हेल्दी राहा. आणि बघा हा आमचा लोगो म्हणजे आमचा स्टिकर आहे हा. ह्याच्यावरती मेन्शन केलेला आहे प्युअर अँड नॅचरल. आणि 45 दिवसाच्या आधी हे खूप 1 महिन्याच्या वरती हे चांगले राहतात लाडू. आणि आमचा लायसन्स नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर नक्की ऑर्डर करा. तर आता आपण कोथिंबीर टाकूया. मी विसरलेली टाकायची. कोथिंबीर टाकते आणि छान हलवून घेते आणि पराठे बनवायला घेते. तर आता आपण पराठे लाटून घेऊया. आता बघा मी छोटासा गोळा घेते पिठाचा. तुम्हाला जितके छोटे मोठे बनवायचे असेल त्या प्रमाणात तुम्ही घ्या. आणि मी छोटेच बनवते आता, जास्त मोठे काय नाही बनवत. बघा एवढासा गोळा घेतला. आणि आता आपल्याला जसं आपण पुरणपोळीला वाटी बनवतो ना, त्या प्रमाणात अशी वाटी बनवायची. आणि हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया पुरणपोळी सारखं. मस्त असं हे बंद करून घेऊया. पराठा लाटून घेऊया. चला हलक्या त्याने हे सगळं मिश्रण असं पसरून घेऊया आपण, जे सगळीकडे पसरल. आणि छान आता आपण पराठा लाटून घेऊया. आणि हलक्या हाताने लाटा, म्हणजे फुटायचा नाही. हलक्या हाताने लाटल्यावर बघा असं हलक्या हाताने लाटायचं. तरी पण ना थोडंसं असं ना बाहेर येतच. हा येत करत राहायचं. किती छान येतोय तरी पण ना मम्मी. तरी पण छान येतंय बघा, जरा पण फुटत नाही. एक स्टेप लक्षात ठेवायची, जेव्हा आपण मुळा खिसतो ना, मुळ्याला मीठ लावायचं आणि 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं. म्हणजे त्या मुळ्यातलं जे पाणी आहे ना ते सगळं निघतं. मग आपल्याला असं पराठा लाटताना त्रास होत नाही. आणि कमेंट मध्ये करा तुम्हाला कुठला पराठा आवडतो. मला तर आलूचा पराठा खूप आवडतो आणि मेथीचा पराठा पण खूप आवडतो. मम्मी खूपच छान बनवते. आणि मम्मीने दोन्ही पण रेसिपी टाकलेल्या आहे, तुम्ही ना चेक करू शकता. आणि आता पराठा आपल्याला भाजायचा आहे मस्त, एकदम क्रिस्पी भाजायचा. हो एकदम क्रिस्पी, कमी गॅस करून छान भाजायचा. आता लाटून झालाय बघा, दाखव कसा मस्त लाटलाय. आणि जर आपण फुटलेला नाही, एकदम सुंदर. आणि मी आज पराठे साजूक तुपातच बनवणार आहे. आणि मी नेहमी साजूक तुपातच बनवते. जरी तुम्हाला बटर लावायचं असेल ना तरी तुम्ही लावू शकता. तुमची मर्जी. हो. आम्हाला घी मध्ये खूप आवडतं, तुपामध्ये खूपच छान लागतात असे पराठे. हा सेकतोय ना तोपर्यंत आपण दुसरा लाटून घ्यायचा. तर आता आपण पलटी करूया. आणि पराठा सेकताना ना घाई नाही करायची. एकदम असा मीडियम गॅस करून छान भाजून घ्यायचा, एकदम खरपूस असा. असं कडेने साजूक तूप सोडूया. आणि पराठा फुलतोय पण बघा, एक नंबर झालेला आहे काम. वाव. आता ह्याला सेकू द्या, घाई नाही करायची. हे बघा आपला पराठा मस्त सेकून झालाय. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळे पराठे बनवून घ्या. आपले मुळ्याचे पराठे बनवून तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला बाय.